पश्चिम रेल्वे मार्गावरील माहीम ते वांद्रे स्थानकादरम्यानच्या पुलाच्या पुनर्बांधणीकरता 24 आणि 25 जानेवारीच्या रात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे। या ब्लॉक दरम्यान लोकल आणि मेल एक्सप्रेसच्या वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले। शुक्रवारी 127 लोकल पूर्णतः रद्द तर 60 लोकल अंशतः रद्द केल्यात। शनिवारी 150 लोकल तर 90 लोकल अंशतः रद्द केल्यात, त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत। मुंबईकरांच्या सेवेसाठी लवकरच आणखी 238 एसी ट्रेनची सुविधा देण्यात येणार असून केंद्रीय मंत्र्यांनी तशी माहिती दिली आहे। 18 महिन्यांच्या विलंबानंतर पुन्हा मुंबईकरांना एसी लोकल ट्रेन उपलब्ध करण्याच्या दिशेनं काम सुरू झाले, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली। मुंबई रेल्वे विकास महामंडळानं 2025-26च्या अर्थसंकल्पात 2000 कोटी रुपयांची मागणी रेल्वे बोर्डाकडे केली आहे। या निधीतनं MUTP 3 आणि 3A मधील रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यावरती MRVCचा भर आहे। महापालिकेकडून प्रदूषण नियंत्रणासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत। त्याचाच एक भाग म्हणून विविध भागातील प्रदूषणाची पातळी मोजणारी पुरेशी यंत्रणा उभारण्याचं पालिकेनं ठरवलं आहे। प्रदूषणाची नोंद घेणाऱ्या आणखी 4 मोबाईल व्हॅन्स घेण्याचा निर्णय पालिकेच्या पर्यावरण विभागानं घेतलाय। मुंबईतील पश्चिम उपनगरांसोबतच माझगाव आणि देवनारमध्ये वायू प्रदूषण कायम आहे। मुंबईमध्ये सरासरी 145 इतका हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवला गेलाय। मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला जबाबदार वाहनांची वाढलेली संख्या आहे। मागील वर्षभरात वाहनांमुळे 1.6 गीगाबाईटना प्रदूषणात वाढ झाली आहे। मुंबई पालिकेने याबाबतचा अहवाल सादर केलाय। यंदाच्या शैक्षणिक वर्षात स्पर्धात्मक क्षेत्राची निकड ओळखून अभियांत्रिकीमधील आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स या AI संबंधित शाखांमध्ये कल अधिक आहे। पुणे आणि मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रवेश घेतलेत। पुणे विद्यापीठात 6000 विद्यार्थी तर मुंबई विद्यापीठात 2000 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय। सुट्या पैशांची कटकट मिटवण्यासाठी एसटी महामंडळानं सुरू केलेल्या डिजिटल पेमेंटला प्रवाशांची पसंती मिळते आहे। दिवसाला 23,000 प्रवासी ऑनलाईन पेमेंटद्वारे तिकीट काढतायत, त्यामुळे दिवसाला 68 लाखांचा महसूल एसटीच्या बँकेमध्ये जमा होतोय। पुणे पिंपरी चिंचवड पुणे महानगर क्षेत्रातील प्रमुख आणि सर्वात मोठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असूनही पीएमपीच्या ताफ्यातील बसची संख्या सध्या 10 वर्षातील नीचांकी स्तरावरती पोहोचली आहे। एकेकाळी 2000हून अधिक बसेस ताफ्यात असणाऱ्या पीएमपीच्या बसची संख्या सध्या 1970 पर्यंत खाली आली आहे। स्वच्छ सुंदर आणि प्रदूषणमुक्त मुंबईसाठी पालिकेनं प्लास्टिक पिशवी बंदी कारवाई केली असून पहिल्या दिवशी 1145 जणांवरती कारवाई करून 1,45,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। आगामी काळात सर्व वॉर्डांमध्ये कारवाई आणखी व्यापक करण्यात येणार असून नियम मोडल्यास दंड आणि दंड भरला नाही तर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। मुंबईमध्ये पुन्हा एकदा प्लास्टिक विरोधी मोहीम तीव्र केली असून पालिकेच्या पथकानं दुकानं आणि आस्थापनांना भेटी देऊन पुन्हा कारवाई केली आणि एकाच दिवसात 1145 आस्थापनांना भेटी देऊन त्यांच्याकडनं 61 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलंय, तर एकूण 1,45,000 रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आलाय। कल्याण पूर्वेतील महावितरणच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले, त्यामुळे आज सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित असणार आहे। मुंबई धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला। धारावीतील रेल्वेच्या जागेवरील रेल्वे वसाहतीच्या कामाकरता धारावी पुनर्विकास प्रकल्पाला प्रमाणपत्र प्राप्त झाल्यामुळे नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे। धारावी पुनर्वसन प्रकल्पात रेल्वेच्या मालकीच्या जमिनीवरती रेल्वे वसाहती उभारण्यासाठी प्रारंभ प्रमाणपत्र मिळालंय। त्यांच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झालाय। यासाठी 6 एकरावरती कॉलनी उभारण्यात येईल आणि येत्या 3 वर्षात ही वसाहत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। समुद्राखालील भुयारी मार्गिका पहिल्यांदाच बनवली जाते। या समुद्रातील भुयारी मार्गिकेत एकाच वेळी 2 बुलेट ट्रेन 250च्या गतीनं धावू शकतात। तशा पद्धतीनं भुयारी मार्गिकेची निर्मिती करण्यात आली, अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली। गेल्या 10 ते 12 वर्षांपासून असलेली महावितरणची थकबाकी तब्बल 98,804 कोटी रुपयांवरती पोहोचली आहे। गेल्या 1.5 दशकामध्ये हा थकबाकीचा आकडा वाढलाय। 31 ऑक्टोबर 2024च्या आकडेवारीनुसार महावितरणची थकबाकी 98,804 कोटींवरती पोहोचली आहे। मुंबई महानगरपालिकेतील हजारो कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या कामात तैनात ठेवण्यात आले होते, मात्र पालिकेचे 586 कर्मचारी अद्यापही पुन्हा सेवेत रुजू झालेले नाहीत। दरम्यान पालिकेच्या 46 कर्मचाऱ्यांचं वेतन रोखल्यामुळे अन्य कर्मचारी लवकरच मूळ सेवेत परतण्याची शक्यता आहे। मुंबई महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं शिवाजी पार्क मैदानाची माती संदर्भातील पाहणी केल्यानंतरही मातीचा प्रश्न काही सुटणार नसल्याची चिन्ह दिसत आहेत। मुंबई IITनं आपला अहवाल मुंबई महानगरपालिकेकडे दिला असून माती न काढण्याची शिफारस केली आहे, त्यामुळे सध्या तरी पाणी फवारणं, रोलर फिरवणं अशा उपाययोजना केल्या जाणार आहेत।
मुंबईतील बीकेसीच्या धर्तीवरती कर्नाळा साई चिरनेर संकुलाच्या उभारणीसाठी उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील 124 गावात एमएमआरडीच्या तिसऱ्या मुंबई विरोधातील संघर्षाच्या जनजागृतीला सुरुवात झाली आहे. उमरेड अभयारण्यामध्ये पर्यटकांकडून वाघाची अडवणूक झाल्यानंतर मुंबई हायकोर्टानं वनविभागाला खडसावल्यामुळे वनपर्यटनासाठी वनविभागानं नवी कार्यप्रणाली तयार केली. नियमांचं उल्लंघन करणारे पर्यटक तसंच जिप्सी चालक आणि मार्गदर्शकांवरती 3,000 ते 25,000 पर्यंतचा दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे. पुण्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या 15 दिवसात चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत जवळपास दुपटीनं वाढ झाली आहे. राज्यात जानेवारी दरम्यान चिकनगुनियाचे 130 रुग्ण आढळले तर हिवताप आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. राज्यभरातील सुमारे 38 लाख ग्राहकांनी वीज देयकाची थकबाकी भरलेली नसल्यामुळे महावितरणकडून त्यांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आलाय. अभय योजनेचा लाभ दिल्यानंतरही अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. आगामी अर्थसंकल्पात किफायतशीर घर योजनेवरील आयकराचा दर 15% कमी असावा अशी मागणी रिअल इस्टेट क्षेत्रातील शिखर संघटना कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडियानं सरकारकडे केली आहे. क्रेडाईनं आपल्या सूचना वित्त मंत्रालयाकडे सादर केल्या आहेत. महाराष्ट्र सरकारकडनं 1969 साली सुरू झालेली महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद होण्याच्या मार्गावर आहे. ही लॉटरी बंद केल्यास लाखो कुटुंबाचा रोजगार धोक्यात येणार असल्यामुळे बंदीचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेने केली आहे. तर रस्त्यावरती उतरून आंदोलन आणि आत्महत्या करण्याचा इशाराही देण्यात आलाय. मुंबई मॅरेथॉनमध्ये धावताना 27 जणांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली तर जवळपास 2018 स्पर्धकांना वैद्यकीय मदतीची गरज भासली आहे. त्यात पायात गोळे येणं, निर्जलीकरण आणि लहान-सहान दुखापतींचा समावेश आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांपैकी एका रुग्णाला हृदयाचा त्रास सुरू झाल्यामुळे त्याच्यावर बॉम्बे रुग्णालयात तातडीनं अँजिओप्लास्टी करण्यात आली. 7 दशकांनी राजधानीमध्ये होत असलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित राहू इच्छिणाऱ्या साहित्य रसिकांना 1,500 रुपयांमध्ये दिल्लीवारी घडवण्यात येणार आहे. संमेलनासाठी मंजूर झालेल्या विशेष रेल्वेला तिकीट दरामध्ये कोणतीही सवलत मिळणार नसली तरी मराठी प्रेमी प्रायोजकांच्या देणगीतनं तिकीट दरातली तूट भरून काढली जाणार आहे. नरिमन पॉइंट इथल्या विधान भवनाजवळ मोक्याच्या भूखंडावरती आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची इमारत उभी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आरबीआयनं यात 4.2 एकर क्षेत्रफळाच्या भूखंडाची मागणी एमएमआरसीकडे केली आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं दुर्गम आणि आदिवासी भागासाठी सुरू केलेली टेलिमेडिसिन योजना रुग्णांसाठी जीवनदायी ठरते आहे. दररोज सरासरी 100 रुग्ण या सुविधांचा लाभ घेत आहेत. 5 वर्षात 1,30,000 रुग्णांनी सेवेचा लाभ घेतलाय. 2024 मध्ये जगभरातील अब्जाधीशांची संपत्ती $2 लाख कोटी वाढून $15 लाख कोटी झाली असून अब्जाधीशांच्या संपत्तीतली ही वाढ आदल्या वर्षीच्या तुलनेत तिपटीनं जास्त आहे. ऑक्सफॅम इंटरनॅशनलनं सोमवारी जारी केलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे. राज्याच्या राजकारणामध्ये 2019 आणि 2022 साली मोठे राजकीय भूकंप झाले आणि आता राज्याच्या राजकारणात एक नवा भूकंप होणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि काँग्रेसचे आमदार संपर्कात असल्याचा दावा माजी खासदार राहुल शेवाळ यांनी केला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीला म्हणजेच 23 जानेवारीला राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा शिवसेना नेते राहुल शेवाळ यांनी केलाय. ठाकरेंचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार संपर्कात असल्याचं शेवाळ यांनी सांगितलं आहे. कित्येक त्यांच्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या संदर्भातले प्रश्न प्रलंबित आहेत, त्यामुळे ते अस्वस्थ आहेत आणि लोकांना त्यांनी जे कमिटमेंट केलेलं आहे ते पूर्ण करू शकत नाहीत, म्हणून ते महायुतीत प्रवेश करण्याकरिता इच्छुक आहेत. राहुल शेवाळ यांनी केलेल्या राजकीय भूकंपाच्या वक्तव्याची विरोधकांनी खिल्ली उडवली आहे. ठीक आहे, आता 237 पलीकडे आहेत, अजून 5-50 तिकडे गेले तर 288च्या जवळ जाण्याचा प्रयत्न होईल. उद्या ते असंही म्हणतील ट्रम्प सत्तेवरती आलेले आहेत, त्यांच्या पक्षाचे 5-25 खासदार 23 तारखेचे त्यांच्या मेळाव्यात त्यांच्या पक्षाचे म्हणजे आंतरराष्ट्रीय पक्ष होईल. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची जयंती राज्यभरातील शिवसैनिक उत्साहानं साजरी करतात. आता 23 तारखेला जयंती नेहमीप्रमाणे उत्साहात साजरी तर होईलच, पण त्या दिवशी राजकीय भूकंप होणार की नाही हे आता गुरुवारीच स्पष्ट होईल. तर मस्साजोग प्रकरणावरनं अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडेंनी आता व्हिक्टीम कार्ड खेळायला सुरुवात केली आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याचं कारण ठरलंय राष्ट्रवादीच्या शिर्डीच्या शिबिरातील मुंडेंचं भाषण आणि या भाषणामध्ये धनंजय मुंडेंनी पहाटेच्या शपथविधीबाबत गौप्यस्फोट करत त्यांच्या अजित पवार यांच्याप्रती निष्ठा सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे धनंजय मुंडेंची अवस्था अभिमन्यूप्रमाणे झाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. 2019 मध्ये फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीला 5 वर्षांहून अधिकचा काळ लोटलाय. याच पहाटेच्या शपथविधीला पुन्हा एकदा उजाळा देत
धनंजय मुंडेंनी त्यांची अजितदादांप्रती निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबिरात केला. म्हणलं, दादा आपला घात होतोय. दादानी माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणले, असला घातबीत काय होत नसतो. धनंजय मुंडेंच्या या खेळीवर विरोधकांनी मात्र टीकेची जोड उठवल्याचं पाहायला मिळालं. तेव्हा ओरडून सांगितलं, मग आता माननीय शरद पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसताना तेव्हा तुमचं हे ओरडणं आणि नरडं कुठे गेलं होतं? दादांच्या नंतर त्यांना सोबत देणारा पहिला माणूस तर मला त्यावेळेस धनंजयच दिसत होते. त्यामुळं आता बरं आहे, अंगावर आली, शेकून घेतली. मुंडे यांच्या या वक्तव्यामुळे आता अजित पवारांना पक्षातून काढण्यासाठी कोण षडयंत्र रचत होतं? आताच मुंडेंना या शपथविधीचा उल्लेख का करावासा वाटला, असे काही प्रश्न उपस्थित होत आहेत, ज्याची उत्तरं स्वतः मुंडेंनाच द्यावी लागणार आहेत. आणि आता बघूयात गावाकडच्या 50 बातम्या. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मुंबई वाहिनीवरती पूल बांधण्याचं काम सुरू आहे. त्याचे गर्डर बसवण्यासाठी बुधवारी 21 जानेवारीपासून शनिवारपर्यंत 3 दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत दुपारी 12 ते 3 या वेळेत मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गानं वळवली जाणार आहे. पीएम किसान योजनेसाठी केंद्र सरकारनं नवीन नियमावली लागू केली आहे. त्या अंतर्गत एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा आणि मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे योजनेचा लाभ घेता येणार आहे. मुंबई म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या सोडतीला अत्यल्प प्रतिसाद मिळालेला असतानाच आता सोडत पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. 31 जानेवारीची सोडत पुढे ढकलण्यात आली असून आता ती फेब्रुवारीत होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांवरती आता बोट ठेवलं जात आहे. शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या कोणत्याही एकाच योजनेचा लाभ लाभार्थी घेऊ शकतो असा निकष आहे. तरी सुद्धा या योजनेतील अनेक लाभार्थी लाडकी बहीण योजनेचा देखील लाभ घेत आहेत. रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आता मोठी संधी आली आहे. मध्य रेल्वेनं 4000 शिकाऊ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 27 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. 144 वर्षांनंतर होणाऱ्या महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराज गाठता यावं यासाठी नागरिकांना जास्तीचे पैसे भरावे लागत आहेत. प्रयागराजला जाणाऱ्या विमानाचे तिकीट 32 ते 35 हजारांवरती पोहोचले. कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या मूर्तीवरती आजपासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे. पुरातत्व विभागाकडून मूर्तीच्या संवर्धनाचं काम हाती घेण्यात आलंय. त्यामुळे आजपासून 24 जानेवारीपर्यंत भाविकांसाठी मूळ मूर्तीचं दर्शन बंद असणार आहे. आता सामान्य गृहिणींना दिलासा मिळालाय. जुन्या तांदळाचे दर स्थिर असून नवीन तांदूळ 20 रुपयांनी स्वस्त झालाय, तर तुरडाळ, मुगडाळ आणि उडीद डाळ 40 रुपयांनी स्वस्त झाली आहे. मकर संक्रांतीनंतर तांदूळ आणि डाळ खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तांदळाच्या दरात ग्राहकांना दिलासा मिळालाय. जळगावच्या बाजारपेठेत तांदळाचे दर कमी आहेत, त्यामुळे नवीन वर्षात ग्राहकांना मोठा दिलासा मिळालाय. वडगाव तालुक्यातील गावांमध्ये वातावरणातील बदलामुळे कापसाच्या उत्पादनात घट झाली आहे. बाजारपेठेतील कापसाच्या दरातील घट आणि भाववाढीच्या अपेक्षेमुळे घरातच कापूस साठवून ठेवण्यात आलाय. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेत. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील नांदेड गावात निधी नसल्यामुळे तलाठी कार्यालयाचं बांधकाम अपूर्ण आहे. त्यामुळे जळगावच्या नांदेड गावातील ग्रामस्थांना पायपीट करावी लागते. नाशिक जिल्ह्यात 2024 मध्ये महिला आणि बालकल्याण विभागाकडे आलेल्या 63 प्रकरणांपैकी 43 बालविवाह समुपदेशनाच्या माध्यमातून रोखण्यात यश आलंय, तर 6 प्रकरणांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलाय. नांदगाव, येवला, मालेगाव, निफाड, सिन्नरमध्ये बालविवाहांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्याचा खटला जलदगती न्यायालयामध्ये चालवावा या मागणीसाठी सकल मराठा समाजाकडून जळगाव जिल्ह्यातील बोदवडमध्ये उपोषण करण्यात आलं. यावेळी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. भुसावळ शहराची लोकसंख्या 2 लाखांपर्यंत गेली आहे. यासोबत वाहनांची संख्या सुद्धा वाढली आहे. या वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी शहर वाहतूक शाखेकडे फक्त 16 कर्मचारी आणि 1 अधिकारी आहेत. राज्यात गाजत असलेल्या पीक विमा गैरव्यवहारामध्ये कारवाईचा धडाका सुरू झालाय. गेल्या वर्षी खरीप हंगामात पीक विम्यासाठी दाखल झालेले तब्बल 4,05,000 बनावट अर्ज रद्द करण्याचा निर्णय कृषी विभागानं घेतलाय. यातील 1,09,264 अर्ज हे एकट्या बीड जिल्ह्यातले आहेत. ऑनलाईनच्या माध्यमातून इच्छुकांना आता घर बसल्या रेशन कार्ड काढता येतं, पण अंधेरी आणि कांदिवली या 2 परिमंडळात गेल्या 3 महिन्यामध्ये एकही ऑनलाईन अर्ज आलेला नसून लाभार्थ्यांमध्ये निरुत्साहाचं वातावरण आहे.